नमो भगवते दत्तात्रेयाय नमः। महावीराय दीपं समर्पयामि। नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. मी सौदर्शना चिकोडीकर. स्वराली स्वर समूह इंदोर राजेंद्र नगर. आम्ही इंदोरहून आलेलो आहे आणि आमचा इथे भजनाचा कार्यक्रम सद्गुरू महाराजांच्या चरणी आम्ही सेवा द्यायला आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद होऊन राहिला आहे की आज आम्ही या क्षणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे इतक्या लांब म्हणजे जवळपास 20 तासाचा प्रवास करून आम्ही सगळ्याजणी इथे आलेलो आहे. आम्ही मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा महाराजांच्या समाधीस्थानी गरुडेश्वर इथे साजरी केली होती आणि आज आम्ही इथे साजरी करतो आहे. म्हणजे शब्दात आनंदाचा आमचा खूप आनंद येतो. खूप आनंद आहे. एकंदरीत इथलं वातावरण तुम्हाला कसं काय वाटलं आणि तुम्ही इतर भाविक भक्तगणांना काय सांगू इच्छिता? इथलं वातावरण तर फारच प्रतिम आहे. म्हणजे कोकण आणि इथले लोक आम्हाला फार आवडले आणि खूपच छान आहे. आम्ही दरवर्षी येत राहतो कोकणात, पण इथे आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे आणि भाविक भक्तांना हीच विनंती आहे की सद्गुरूच्या भेटीला नक्की या, एकदा तरी नक्की या. शांतता आणि इथला अनुभव नक्कीच घ्यावा. सगळ्यांनी ज्यांना येता आलं इथे त्यांनी नक्की येऊन आणि इथला सद्गुरूंचा अनुभव नक्कीच घ्यावा गुरुचरणी. नमस्कार. आज व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आपण याला म्हणतो. गुरुमध्ये व्यासांचं स्थान हे सर्वात मोठं आहे आणि म्हणून व्यास पौर्णिमा याला म्हटलं पाहिजे. व्यास हे सर्वांचेच गुरु आहेत. आमच्याकडे टेंबेस्वामी महाराज हे आमचे परमगुरू, ज्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाममंत्र जगासाठी दिलेला आहे. या ठिकाणी आज सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते आपल्याला. आम्ही इथे यानिमित्त रक्तदान किंवा डोळ्यांसाठी म्हणून वेगवेगळे आजार असतील वगैरे तर त्यासाठी म्हणून सुद्धा कॅम्प्स ठेवलेले आहेत. तसंच महाराजांचं जन्मस्थान वर यक्षिणी मंदिर आहे, त्याच्याच बाजूला जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानाच्या ठिकाणी व्यासपूजन होतं. त्या ठिकाणी ब्राह्मणाकरवी पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी तीर्थप्रसार होतो. दुपारी त्या ठिकाणी आरती होईल आणि महाप्रसाद होईल. तसंच दत्त मंदिरामध्ये आता आवर्तनं सुरू आहेत. लोकांची असंख्य आवर्तनं असतात. ब्राह्मणामार्फत ही आवर्तनांचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर बाजूलाच यज्ञमंडपामध्ये आपल्याला दत्तयाग सुरू असताना दिसतो आहे. इथं दुपारी 12:30 वाजता महानैवेद्य होईल, आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होतो. आता याचवेळी या ठिकाणी गायनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे. दुपारनंतर एक चक्री कीर्तन ठेवलेले आहे. सुहास बुवा वझे म्हणून गोव्याचे आहेत आणि हे लहान मुलांना नियमितपणे कीर्तनकार करण्यासाठी म्हणून ट्रेनिंग देत असतात. तर त्यातल्या 4 मुलांचं आज चक्री कीर्तनाचा कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता ठेवलेले आहे आणि त्यानंतर 4:30 वाजता परत देखील एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी आरती होईल आणि महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल असं आपल्याला सांगता येईल.